स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. माझी खुर्ची काय आहे बाय? गणपती यस सलामीवीरांची जोडी क्रीडांगणात दाखल होते. दुसऱ्या सेमीफायनलची लढत पंचांचा सामना चालू झाल्याचा इशारा आपल्याला पाहायला मिळालाय. वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि संघाकडून देखील पहिले षटक हाताळण्यासाठी अहमद नागवाला दाखल केला जातोय. दुसऱ्या सेमीफायनलची लढत हापूस एग्रो पावसच्या विरोधामध्ये साईबाबा कचरे संघ ऑफसाईडच्या दिशेने चेंडू ड्राईव्ह केला जातोय आणि या पहिल्या चेंडू ढकल्या स्वरूपात एका धावेसाठी जातोय. तेजसचं वैयक्तिक खातं खुललं जातंय. धावांचे ते श्रीगणेश केला जातोय. दुसऱ्या सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे. हापूस एग्रो पावस संघ आपल्याला संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये आपल्या नावाचा दबदबा ज्या संघाने निर्माण केला तोच संघ आपल्याला हापूस एग्रो पावस पाहायला मिळतोय. खूप मोठी मोठी नावं या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अहमद नागवा असेल, अरफान असेल, शुभम मुरकर असेल, त्याचप्रकारे अनेक खेळाडू आहेत. आणि फलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडवरती तेजस, तो नॉन स्ट्राइक एंडवरती आपल्या सुमितला पाहिलं. तेजसच्या माध्यमातून देखील चांगली फटकेबाजी केली गेली आहे. अहमद वरती केला गेलेला हा प्रहार जेलबादची संधी आहे, जेलबादची संधी आहे, जेल घेतली जाते. म्हणजेच काय, तेजस बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्याच धावसंख्येवरती ते पहिला धक्का इथे लागताना आपल्याला पाहायला मिळालाय. साईबाबा कचरे या संघाला अप्रतिम सुरुवात हापूस एग्रो पावस संघाची होताना पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅचचा इथे किताब देखील दिला जातोय. नक्कीच संकेत पवारच्या माध्यमातून अनेक क्रीडांगण गाजवली गेली आणि त्याच प्रकारची ते या स्पर्धेमध्ये देखील फलंदाजी केली गेली आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्याला या सेमीफायनलचा पाहायला मिळालाय. यस सपन वारकीर याच्याकडून सुद्धा मॅन ऑफ द मॅच साठी इथे 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं होतं आणि तेच कॅश प्राइज इथे दिलं देखील जात आहे. संकेतच्या माध्यमातून चांगली इथे खेळ केला जातोय. त्यांचं आगमन झालंय. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय आणि त्यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. देवळेकर साहेब विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन घ्या. जर का अहमद नाकवा याने जर का हॅट्रिक घेतली तर सपन बारगीर याच्याकडून 500 रुपयाची कॅश प्राइज आहे. अहमद नाकवासाठी हिची सुवर्ण संधी असेल. बक्षिसांची लई उलट ह्या सेमीफायनल आणि फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जसं देवळेकर साहेब यांच्याकडून लगवलेले प्रत्येक झेलसाठी 100 रुपये आणि तेच इकडे दिले देखील जात आहेत. आणि जे प्रेक्षक आहेत, जे प्रेक्षक हे सामना बघतायत, जे खेळाडू जे सीमारेषेच्या बाहेर आहेत त्यांच्यासाठी देखील एक सुवर्ण संधी आहे. जर का तुम्ही सीमारेषेच्या बाहेर जेल पकडला तर देवळेकर साहेब यांच्याकडे 50 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे मात्र जेलबादची संधी आहे, जेलबादची संधी आहे. अहमद नाकवा इथे मात्र जेल निसटला जातोय. म्हणजेच काय तर इथे हॅलो एकच मिनिट. कचरे संघ वारंवार विनंती केली जाते तुमचा अतिरिक्त खेळ आमच्यापर्यंत येऊ द्या. आमच्या टेक्निकल टीम पर्यंत आपल्याला ही प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करायची असते. थर्ड अँड लास्ट बुकर असेल. यस प्रणयला क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल केला जातोय. गोलंदाजी मार्क वरती अहमद नाकवा या संपूर्ण रत्नागिरी तालुक्यातील एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळालंय. यस मोठा फटका आहे, मोठा फटका आहे. अहमद नाकवावरती आक्रमण केले गेले. सुमितच्या बॅट बद्दल आलेला पहिला षटकार पाहतोय. दुसऱ्या सेमीफायनलची लढत आहे आणि त्याच प्रकारची ते फलंदाजी सुमितच्या माध्यमातून केली जाते. अहमद नाकवावरती केले गेलेला हा प्रहार संघाला इथे 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचवत आहे. वैयक्तिक खातं या 6 धावांनी ते खोललं जात आहे. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. कचरी या संघाची विकेट नक्कीच तेजस्वी आली होती आणि त्याच प्रकारे ते सुमितच्या माध्यमातून केली गेलेली ही फलंदाजी आपण पाहतोय. अहमद वरती नक्कीच इथे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून अहमद तयार, अहमद तयार. इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने वळण घेतलं. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा आपल्याला पाहायला मिळालेत. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील बघणं गरजेचं असणार आहे. अतितटीचा आपल्याला हा चाललेला सामना पाहायला मिळतोय.
दुसऱ्या सेमीफायनलची लढत आहे. पहिला फायनलिस्ट संघ आपल्याला पाहायला मिळालाय ऑलफन्सवळे हा संघ. यस गोलंदाजी मार्कवरती शुभम मोरकरला दाखल केला जातोय. वैयक्तिक ओढतील पहिलं संघाकडून दुसरं षटक फेकण्यासाठी शुभम मोरकर गोलंदाजी मार्कवरती तयार. स्ट्रायकिंग गेटवरती प्रणयला पाहायलाय. इथे मात्र पहिला चेंडू बोटा फटका खेळला जातोय. जेलबादची संधी आहे, जेलबादची संधी आहे. इथे मात्र संधी हुकली आहे. इथे मात्र चेंडू इथे फील्ड केला जातो. एकच धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल. स्ट्रायकिंग हेडवरती सुमित हळदणकरला आणला गेलाय आणि जर का सुमित हळदणकर याने 3 चेंडूंवरती जर का 3 षटकार लगावले तर सपवान बारगीर याच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि जर का संकेत देवळेकर यांच्याकडून सुद्धा कॅश प्राइज लगावले गेले म्हणजेच काय जर 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर सपवान बारगीर यांच्याकडून 500 रुपये आणि संकेत देवळेकर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे मात्र शुभम मोरकर कडून केलेला हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. येतो इथे डॉट बॉल. यस इथे मात्र बक्षिसाची लयलूट केली जाते शुभम मोरकर साठी. इथे प्रत्येक विकेट साठी चिंतामणी पावसकर साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे लगावले गेले. स्ट्रायकिंग हेड वरती सुमित हळदणकर आपल्याला पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा आलाय आमच्यापर्यंत. वाईड चेंडूचा क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 23 वापरला जातोय. पंच गोलंदाजाला दंडित करतायत आणि त्याच प्रकारची इथे गोलंदाजी इथे केली जाते. संघाची धावसंख्या 10 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाजी बारवरती शुभम मोरकर तयार. पंचांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. येस इथे मात्र पुन्हा एकदा गचाळ गोलंदाजी केली जाते. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 इथे अतिरिक्त धावा समोरच्या संघाला मोफत स्वरूपात दिल्या देखील गेलेत. इथे मात्र शुभमला आपल्या सगळ्यासाठी कमबॅक करणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. सुमित हळदणकर स्ट्रायकिंग हेडवरती पाहायला मिळाला. इथे मात्र ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. यॉर्कर चेंडू इथे फेकला गेला आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. सुमितला इथे हात कोल्ड्याचे इथे चान्स दिला जात नाहीये म्हणजेच काहीतरी डॉट बॉल येतोय. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल. या शुभम मोरकर अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 निर्धाव चेंडू. पहिले 2 चेंडू आपल्याला इथे वाईड फेकलेले पाहायला मिळाले. त्यानंतर केलेलं कमबॅक. त्यानंतर आलेले हे 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळतील. दुसऱ्या सेमीफायनलची लढत आपण पाहिली आहे. पहिल्या फायनलिस्ट संघ ऑलफन्सवळे आपल्याला पाहायला मिळालाय जो या सामन्यामध्ये विजय संपादन करतो. थेट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. कोणता तो संघ असेल? हापूस ॲग्रो पावस्की साईबाबा कचरे हा संघ प्रथम फलंदाजी करत 11 धावांवरती आतापर्यंत कचरे संघ पाहायला मिळाला आहे. इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू आहे. एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 अंकावरती जाताना पाहायला मिळाली. यस पुन्हा एकदा गोलंदाजी पार करतो शुभम मोरकर तयार. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाजी मार्कवरती शुभमला आणला गेला. शुभमची इथे फायदेमंद गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत 4 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केले गेले आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम टप्पा मेंटेन केला जातोय. 2 षटकांचे ते खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये केवळ फक्त 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. कचरे संघ थोडंसं आपल्याला या सामन्यामध्ये मागे असलेला पाहायला मिळतोय. उर्वरित 12 चेंडूवरती ते फटकेबाजी करणं गरजेचं आहे. सुमित हळदणकरची इथे बॅट बोलणं गरजेचं आहे. सुमित हळदणकर याच्यासाठी इथे बक्षिसांची लयलूट केली जाते. 3 चेंडूवरती जर का 3 षटकार लगावले तर सपवान बारगीर याच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज तर संकेत देवळेकर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे लगावलं गेलंय. यस गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. यस 7ला गोलंदाजी मार्कवरती आणला गेलाय. जर का इथे हॅट्रिक घेतली गेली 7च्या माध्यमातून तर चिंतामणी पावसकर यांच्याकडून 500 रुपयाचं इथे कॅश प्राइज लगावलं गेलंय.
बक्षिसांची ते लयलूट नक्कीच केली जाते. गोलंदाजी मार्क वरती आपण साधला पाहिलं तर स्ट्रायकिंग एंड वरती सुमित हळदणकर वरती सुद्धा इथे विश्वास दाखवलाय. 3 चेंडू वरती जर का 3 षटकार लागवले तर सपन बारगिरेच्याकडून 500 रुपये. तर इथे मात्र पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पहिला येईल का षटकार? येतो इथे षटकार. म्हणजेच काय तर 6 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या. संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 7 वरती पहिल्या चेंडूवरती इथे आक्रमण केलं गेलंय. आणि जर का सुमित याचा विचार केला तर 7 चेंडू आणि 13 धावांवरती आतापर्यंत ते सुमित हळदणकर याच्या माध्यमातून फलंदाजी केली जाते. कचरे संघाकडून आपल्याला चांगली लढत देताना आता पाहायला जरूर मिळते. साधलेला कानमंत्र दिलं जात आहे. म्हणजेच काय त्या कानमंत्राचा ते उपयोग करणं गरजेचं आहे. संघाची धावसंख्या आपल्याला 18 पाहायला मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आले. अजून 2 चेंडूवरती जर का 2 षटकार लगावले तर सफवान बारगिरेच्याकडून 500 रुपये आणि संकेतजी देवळेकर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. इथे षटकाराची ते हॅट्रिक घेणं गरजेचं आहे. तर गोलंदाजीवरती चिंतामणी पावसकर यांच्याकडून हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. दुसऱ्या चेंडूवरती आला दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार सुमित हळदणकरच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. सुमित हळदणकर ऑन फायर होताना पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी होती आपल्याला शुभम मोरकरची पाहायला मिळाली. आणि त्यानंतर साधेच्या गोलंदाजावरती केलेले 2 चेंडूंवरती 2 प्रहार पाहायला मिळाले. सुमित हळदणकर ऑन फायर होताना पाहायला मिळालाय. अप्रतिम फटकेबाजी आहे. यस इथे मात्र चांगली गोलंदाजी इथे करणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू इथे फेकणं गरजेचं. जर का ह्या चेंडूवरती 1 षटकार आला तर सपन बारगिरे यांच्याकडे 500 रुपये आणि संकेतजी देवळेकर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राईज आहे. ही संधी आहे आणि या संधीचं इथे सोनं करणं गरजेचं असणार आहे. संघाची धावसंख्या 24 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. बक्षिसांची लयलूट आपण केलेली आपण पाहिली आहे ही स्पर्धा. आणि या स्पर्धेचा दुसऱ्या सेमीफायनलचा सामना चाललेला आपण पाहतोय. हापूस अॅग्रो पावसच्या विरोधामध्ये साईबाबा कचरे संघ. तिसरा चेंडू येईल का? तिसऱ्या चेंडूवरती तिसरा षटकार. इथे मात्र लेग साईडच्या दिशेने चेंडूला कटवलाय. 1 धाव तर धावून कंप्लीट केली गेली आहे. सुमित हळदणकर स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचे नक्कीच प्रयत्नामध्ये आहे आणि इथे प्रयत्न केला जातोय आणि 2च धावा इथे धावून कंप्लीट केले जात आहेत. आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 7 वरती आक्रमण केले गेले आतापर्यंत 7च्या माध्यमातून. 3 चेंडूवरती 14 धावा आतापर्यंत इथे खर्च केले गेले आहेत. चांगली गोलंदाजी इथे करणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू इथे फेकणं गरजेचं आहे. सेमीफायनलचा चाललेला सामना प्रत्येक धाव इथे महत्वपूर्ण ठरणार आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू प्रत्येक एक रन आपल्याला इथे या सामन्यामध्ये महत्वपूर्ण ठरणार आहे. मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ऑल फनसवडे संघ फायनल मध्ये थेट प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळालाय. दुसरा सेमीफायनलचा चाललेला सामना आपण पाहतोय. इथे मात्र मोठा फटका खेळला जातोय. जेलबादची संधी आहे. क्षेत्ररक्षक जलगली येण्याचा प्रयत्न करेल. थोडंसं इथे आपल्याला दूर असलेला पाहायला मिळेल आणि त्याचाच इथे फायदा असलेला आपल्याला कचरे संघाला पाहायला मिळालाय. 2 धावा इथे धावून वसूल केल्या गेल्या आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या केवळ इथे आपल्याला 12 पाहायला मिळते. आणि त्याच नंतर आतापर्यंत इथे 28 धावा अक्षरशः इथे कुठल्या जात आहे. 7 वरती इथे आक्रमण केले गेले. 7 याचा जर का विचार केला तर 4 चेंडूवरती इथे आतापर्यंत 16 धावा त्याच्या माध्यमातून इथे खर्च केले गेले. सुमित हळदणकर ऑन फायर होताना पाहायला मिळाले. सुमित हळदणकरची इथे बॅट बोलताना पाहायला मिळाली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. यस गोलंदाजी मार करून 7 पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळेल. पंचांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. इथे मात्र अप्रतिम चेंडू आहे. ब्लॉकल मध्ये टाकलेला चेंडू होता. क्रिकेटमधील इथे ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. यॉर्कर चेंडू इथे फेकला गेला. त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. त्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे. संघाची धावसंख्या 28 वरती पाहायला मिळाली आहे. अप्रतिम गोलंदाजी इथे आता केली जाते. आपल्या संघासाठी ते कमबॅक केले जाते. अशाच प्रकारे ते निर्धाव चेंडू ते फेकणं गरजेचं आहे. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू अलेक्साच्या दिशेने मोठा फटका आहे. येईल का क्षेत्रशक्ती इथे आणि चेंडू होतोय सीमारेषा पार. येतील इथे 4 धावा. मिळतोय इथे चौकार. तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा आपल्याला पाहायला मिळतील. यस आतापर्यंत 6 गोलंदाजावरती अक्षरशः या 20 धावा या कुठल्या गेल्या. म्हणजेच काय तर इथे 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या केवळ 12 धावा होत्या. आणि 7 वरती केलेल्या सुमित हळदणकर याच्या माध्यमातून आक्रमण आणि त्याच आक्रमणाचा फायदा इथे साईबाबा कचरे या संघाला लागलाय. सुमित हळदणकर याचा जर का विचार केला तर वैयक्तिक 12 चेंडू आणि 27 धावांवरती इथे आता मात्र फलंदाजी केली जाते. टीम मीटिंग फक्त एकदाच घ्यायचे याची पंचांनी दोन्ही संघांना विनंती असेल याची नोंद घ्यायची. पंचांना विनंती आहे याची आपण त्यांना नोंद द्यायची आहे. टीम मीटिंग फक्त ही एकदाच घेतली जाईल.
यस गोलंदाजी मार्कवरती सिद्धेशला आणला गेलाय. वैयक्तिक कोटीतील पहिलं संघकडून 30 षटक फेकण्यासाठी सिद्धेशला दाखल केला जाईल. स्ट्रायकिंग एड वरती प्रणय, नॉन स्ट्राईक एड वरती एक हार्ड हिटर फलंदाज सुमित हळदणकर आपल्याला पाहायला मिळालाय. दुसरी सेमीफायनलची लढत हापूस एग्रो पावसच्या विरोधामध्ये साईबाबा कचरे संघ प्रथम फलंदाजी करत आतापर्यंत इथे 32 धावा इथे कुठल्या गेल्या आहेत. आतापर्यंत इथे चांगली फलंदाजी इथे त्यांच्या माध्यमातून झाली. इथे मात्र धावबाची संधी आहे, धावबाची संधी आहे. धावबाद होताना इथे प्रणय पाहायला मिळालाय. म्हणजेच काय तर धक्का क्रमांक दुसरा 32 या धावसंख्येवरती लागलाय. उर्वरित शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. अनिकेतला क्रीडांगणाच्या आतमध्ये आता दाखल केला जाईल. न्यू बॅटर अनिकेत आपण पाहिला. अनिकेतच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेमध्ये संपूर्ण चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. सिद्धेशकडून आपल्या संघासाठी कमबॅक केलं जात आहे. या 5 चेंडूवरती ते कमीत कमी धावा इथे खर्च करणं गरजेचं असणार आहे. या 5 चेंडूवरती कमीत कमी धावा देणं गरजेचं असेल, कारण 6 वरती केलं गेलेलं आक्रमण आणि 7च्या गोलंदाजीतून आलेल्या 20 धावा अक्षरशः आपल्याला कुठल्या गेलेल्या पाहायला मिळाला. सुमित हळदणकरची बॅट बोलताना पाहायला मिळाली. एक आगोकणारी फलंदाजी सुमितच्या बॅट मधून पाहायला मिळाली. कचरे संघ आता आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये आलेला पाहायला मिळालाय. जर का अजूनही 15 ते 20 धावा या 5 चेंडूवरती जर का आल्या तर चांगल्या इथे धावफलकावरती धावा लगावल्या जाऊ शकतात. चांगलं उद्दिष्ट इथे पावस या संघासमोर ठेवलं जाऊ शकतं. येस पंच विनंती असेल स्पीडअप घ्या मित्रांनो. अजूनही आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. आपल्याला काळोखाच्या आधी फायनलचा सामना आपल्याला संपवायचा आहे. त्यानंतर पुढील चेंडू आहे. इथे मात्र सुमित इथे बीट केलं जात आहे. म्हणजेच काय येतो इथे डॉट बॉल, मिळतो इथे निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी सिद्धेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. रफ्तारभरी गोलंदाजी आहे आतापर्यंत. येस सिद्धेशच्या गोलंदाजीवरती आपल्याला बक्षिसांची लयलूट केली जाते. जर का सिद्धेशने इथे जर का विकेट घेतली तर चिंतामणी पावसकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज लगावलं जात आहे. गोलंदाजी मार करून सिद्धेश तयार आहे. स्ट्रायकिंग एड वरती आपल्याला सुमित हळदणकर पाहायला मिळाला. बॅट टोकून आव्हान केलं जात आहे. तिसरा चेंडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव इथे वसूल केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय आणि एकच धाव इथे धावून कंप्लीट केली जाते. आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. दुसरा चाललेला सेमीफायनलचा सामना, दुसरी आपल्याला ही लढत पाहायला मिळते. पहिल्या फायनलिस्ट संघ अल्फन्सवळे आपल्याला पाहायला मिळालाय. वन साइड संकेत पवारच्या माध्यमातून केली गेलेली फलंदाजी, एकट्याच्या जीवावरती चाललेला हा आपल्याला सेमीफायनलचा सामना पण पाहायला आहे. यस गोलंदाजी बारकोती पुन्हा एकदा सिद्धेश तयार. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून सिद्धेश तयार. पुढील चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत आहे. लेगच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. शुभम मुरकरच्या माध्यमातून केले गेलेलं हे क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. आणि संघाची धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे 34 अंकावरती. शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाजी मार्क वरती सिद्धेश आपण पाहिलाय. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायलाय. सिद्धेश चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली गेली आहे. इथे मात्र सुमित हळदणकरच्या माध्यमातून खेळला गेलेला बोटपटका जेलबाची संधी आहे. इथे मात्र जेल घेतली जाते. सुमित हळदणकर बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळालाय. 100 रुपयाचे कॅश प्राइज इथे घेतलं जात आहे. संकेतजी देवळेकर साहेब यांच्या माध्यमातून लगावलेल्या प्रत्येक जेलसाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज आपण पाहिलंय. संघाची धाव संख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यस न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रसादला दाखल केल्या जातोय. उर्वरित फक्त आणि फक्त एका चेंडूचा खेळ मैदानाच्या बाकी असेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली. 7चं थोडंसं आपल्याला महागडे षटक पाहायला मिळालं आणि त्यानंतर अहमद नाकवा स्वतःच्या गोलंदाजीवरती फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केले आहेत. त्यानंतर शुभम मुरकरच्या माध्यमातून 3 धावा इथे खर्च केले गेले आहेत आणि त्याचनंतर 7च्या माध्यमातून आलेल्या 20 धावा आणि आतापर्यंत सिद्धेशच्या माध्यमातून 5 चेंडू फेकले गेले. 2 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केले गेले आहेत आणि इथे एक विकेट त्याच्या माध्यमातून घेतली गेली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती न्यू बॅटर प्रसाद आहे. एका चेंडूचा खेळ मैदानाच्या बाकी असेल. यस इथे मात्र मोठा फटका खेळला जातोय. जेलबाची संधी आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक येईल जेल खाली. इथे मात्र जेल घेतली जाते. म्हणजेच काय तर धक्का क्रमांक 14 मुनीफच्या माध्यमातून घेतली गेलेली ही जेल. या चेंडूवरती एकही धाव मिळत नाहीये. म्हणजेच काय तर केवळ 35 धावांचं उद्दिष्ट ठेवलं जात आहे. हा पुसेग्र पावस या संघासमोर मुनीफच्या माध्यमातून ते चांगली जेल आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक जेलसाठी लगावलेले 100 रुपये.
यस tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपित केली जाते आणि जर का व्ह्यूअरशिपची जर का संख्या आपण पाहिली तर आजच्या दिवसामध्ये आपण टोटल 13,000 या व्ह्यूअरशिपचा आकडा इथे पार केला. या स्पर्धेचं हे श्रेय मित्रांनो टाळ्या वाजवायच्या आहेत. या आजचा 3 दिवसाचा जर का विचार केला, आजचा 4 दिवसांचा जर का विचार केला तर या स्पर्धेने आजच्या दिवशी उच्चांक गाठलाय आणि हे या स्पर्धेचं श्रेय आहे. tenniscricket.in हे श्रेय आहे. चांगल्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून इथे लाईव्ह थेट प्रक्षेपित केल्या असतात. त्यांची मी नावं घेऊ इच्छितो. ओमकार शेठ मोरे, सिद्धिविनायक कंट्रक्शनचे आदित्य साळवी, तसेच सुनील शेठ रसाळ, प्रशांत शेठ रसाळ, सूरज शेठ जुवाटकर सर, विशाल शेठ रावणांग, महेश शेठ रावणांग सर, तसेच संकेत देवळेकर साहेब, ओम साई डेकोरेटर, सूरज सप्लायर्स आणि विलास देशमुख साहेब यांचे आम्ही शतशः आभारी आहोत. आणि या मंडळाचे आधारस्तंभ पवनदादा रसाळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असाच पाठिंबा या मंडळाला तुमचा सतत वर्षानुवर्ष लाभत राहू देत. यस सलामीवीरांची जोडी क्रीडांगणाच्या दाखल होते. स्ट्रायकिंग एंड वरती अहमद नाकवा, तर नॉन स्ट्राइक एंड वरती शुभम मोरकर. गोलंदाजा जर का विचार केला तर प्रणय याच्यावरती विश्वास दाखवला जातो. वैयक्तिक कोणीतरी पहिलं संघ कोणीतरी पहिलं षटक, दुसऱ्या सेमीफायनलची लढत आहे. पहिला चेंडू फुलटस होता आणि अहमद नाकवा याच्या बॅट मधून आलेला पहिल्या चेंडू वरती घणाघाती षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम फलंदाजी अहमद नाकवाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडू वरती प्रणय याचं स्वागत केलं जात आहे. 35 धावांचा नक्कीच पाठलाग करायचा आणि त्याच 35 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती आलेला हा घणाघाती षटकार अहमद नाकवाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. फुलटॉस चेंडू होता आणि त्या फुलटॉस चेंडूचा पूर्णपणे इथे समाचार घेतला जातोय आणि याच साधावणी वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं जात आहे. धावांचा इथे श्री गणेश केला जातोय. नक्कीच प्रणयवरती दबाव आणला गेलाय. राहुल दादा विनंती असेल आपण समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. दुसरा चेंडू आहे इलेक्शनच्या दिशेने चेंडूला गटवला जातोय. एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती शुभम मोरकरला दाखल केलं जातोय. शुभम मोरकरच्या माध्यमातून दुसऱ्या सामन्यामध्ये ताबडतोड 48 धावांची इथे खेळी आपल्याला पाहायला मिळाली. शुभम मोरकर ऑन द स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळालंय. पूर्वाताई रसाळ यांचं देखील इथे आगमन झालंय. पवनदादा यांच्या अर्धांगिनी आहेत. त्यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. मंडळाच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. विनंती असेल मॅडम आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. वळूया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. स्ट्रायकिंग एंड वरती अहमद नाकवाय इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, मिस केला जातोय. लोअर फुलटॉसचा चेंडू आपण पाहिलाय. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि याच एका धावेवरती इथे समाधान मानलं देखील जात आहे. एक बायच्या सुरुवात एक धाव इथे कंप्लीट केली जाईल म्हणजेच काय तरी ते धावफलकावरती 9 धावा इथे लगावल्या गेल्या आहेत. यस स्ट्रायकिंग एंड वरती शुभम मोरकरला आणलं गेलंय. दुसऱ्या सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. हापूस एग्रो पावसच्या विरोधामध्ये साईबाबा कसरे हा संघ. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम मोरकर आहे. मोठा फटका इथे खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न थोडासा बसलाय. बॅटची हलकी
यस लेग बाय स्वरूपात इथे एक धाव घेतली जाईल म्हणजेच काय तर धाव फलकावरती धावा 10 या लगावल्या गेल्या संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते पहिल्या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ मैदानाच्या बाकी असेल पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर प्रणयच्या माध्यमातून ते कमबॅक केले गेले संघाची धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे पहिल्या षटकातील अंतिम चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती अहमद दाखवाय इथे मात्र चेंडू पायांवरती जाऊन आदळला आणि लेग बाय स्वरूपात एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे म्हणजेच काय तर पहिल्या षटकाचा जर का विचार केला तर पहिल्या षटकाच्या खेरी संघाची धावसंख्या आपल्याला 11 ही धावसंख्या पाहायला मिळेल म्हणजेच काय तर येणारे 18 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल यस पंच विनंती असेल आपण स्पीडअप घ्यायला सांगायचंय गोलंदाजी बारकवरी सुमित हळदणकरला दाखल केला जातोय वैयक्तिक कोडतील पहिल्या संघाकडून दुसऱ्या षटक फेकण्यासाठी सुमितला दाखल केला जातोय स्ट्रायकिंग एंडवरती अहमद नाकवा येणारे 18 चेंडू आणि 24 धावांची गरज पहिला चेंडू आहे बॅटची हलकीशी कडे घेतली आहे चेंडू ट्रॅव्हल झालाय मागच्या दिशेने आणि एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे म्हणजेच काहीतरी ते धावफलकावरती 12 धावा या लगावले गेले आहेत पंच 1 मिनिट फक्त सामना थांबवा देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय मंडळाच्या वतीने त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूचा खेळ असेल स्ट्रायकिंग गेटवरती शुभम मोरकरला आणले गेले शुभम मोरकर ज्याच्या माध्यमातून ताबडतोड फलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केली जाईल आणि त्याच प्रकारचा फटका आहे शुभम मोरकर ऑन फायर होताना पाहायला मिळालाय चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी शुभम मोरकरच्या बॅट बदल आलेला आपल्याला पहिल्या षटकार पाहायला मिळालाय संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते म्हणजेच काय तर येणारे 16 चेंडू आणि 16 चेंडूवरती 17 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी हापोस ॲग्रो पावस या संघाला दुसऱ्या सेमीफायनलची चाललेली ही लढत आहे आणि ही लढत आपल्याला चांगली असताना पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा शुभम मोरकर आहे शुभम मोरकरच्या माध्यमातून सुमितवरती आक्रमण चढवलं गेलं आणि त्याच प्रकारचे ते दबाव निर्माण केला आणि त्याच दबावाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळालाय येतो इथे वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल संघाची धावसंख्या 19 या अंकावरती जाऊन पोहोचले येणारे 16 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी हापूस ॲग्रो पावस या संघाला नक्कीच सुमितवरती दबाव आणला गेला आणि त्याच दबावाचा इथे प्रभाव आपल्याला पाहायला मिळालाय पुन्हा एकदा बॅट टिकून आव्हान केलं जाते पुढील चेंडू आहे मोठा फटका खेळायचा होता चेंडू टप्पा पडल्यानंतर थोड्याशा खालच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला येतो इथे डॉट बॉल होते इथे निर्धाव चेंडूची सांगता एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा असा सुमितकडून इथे प्रतिउत्तर दिलं जात आहे संघाची धावसंख्या 19 या अंकावरती आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळाली गोलंदाजी बारवरती पुन्हा एकदा सुमितला इथे तयार केला जाईल दुसऱ्या षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सुमित हळदणकर तयार पुढील चेंडू आहे शुभम मोरकर आहे इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका लेग साईडच्या दिशेने खेळला जरूर जातोय जेलबादची संधी होती जेल निसटली गेली आणि त्याचा तिथे फायदा हापूस ॲग्रो पावस या संघाला झालाय बॅटर सेफ आहे म्हणजेच काय तर शुभम मोरकर क्रीडांगणाच्या आतमध्ये अजूनही दाखल असेल एक धाव इथे धावून घेतली गेली आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे
यस येणारे 14 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. हापूस एग्रो पावस या संघाला स्ट्रायकिंग एंडवरती अहमद नाकवाय सुमितच्या गोलंदाजावरती इथे आक्रमण चढवलं गेलंय आणि त्याच प्रकारचे इथे फटका लेक्शरच्या दिशेने खेळला जरूर जातोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी अफलातून फलंदाजी अहमद नाकवा आणि शुभम मुरकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या सेमीफायनलची लढत आपण पाहतोय आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत 24 धावसंख्येवरती आपल्याला गेलेली पाहायला मिळाली. अजूनही 13 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. स्ट्रायकिंग एंड वरती अहमद नाकवा बॅट टेकून आवाहन केलं जात आहे. यास इथे मात्र मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. यस इथे मात्र झेलची इथे अपील केली होती परंतु पंचायतकडून ते अपील तिथे नाकारलं जात आहे. म्हणजेच काहीतरी ते येतो इथे डॉट बॉल. 2 षटकांचे ते खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या बिनबाद 24 धावा. येणारे 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. हापूस एग्रो पावस या संघाला आणि जर का साईबाबा कचरी या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर या 11 धावा इथे डिफेंड करणं गरजेचं असणार आहे. कारण त्याच ताकदीचा फलंदाज शुभम मुरकर आणि अहमद नाकवा आपल्याला पाहायला मिळेल. रत्नागिरी तालुक्यामध्ये या दोन्ही खेळाडूंचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळालाय. यस पार त्याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. वैयक्तिक कुठे पहिलं संघाकडून आपल्याला या तिसऱ्या षटकातील 6 चेंडू पार्थ कडून आपल्याला पाहायला मिळाले. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी आहे, रफ्तार भरी गोलंदाजी पारच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शुभम मुरकरला पहिल्या चेंडूवरती इथे बेट केलं गेलं. त्यानंतर आलेला इथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची इथे सांगता झाली आहे. 30 षटक प्रगतीपथावर असताना येणारे अजूनही 5 चेंडू असते. स्ट्रायकिंग एंडवरती शुभम मुरकरला दाखल केलं गेलं आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत ते आपल्याला 24 पाहायला मिळते. गोलंदाजी मार करून पुन्हा एकदा पार तयार. दुसरा चेंडू आहे, दुसरा चेंडू आहे. इथे मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. वाईड चेंडूचा क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 23 वापरला जातोय. पंच गोलंदाजाला दंडित करताना पाहायला मिळेल. एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. म्हणजेच काय तर संघाची धावसंख्या आतापर्यंत ही 25 पाहायला मिळेल. येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडूंवरती 10 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी ग्रीन स्टार पावस या संघाला. यस पुन्हा एकदा शुभम मुरकरला इथे बीट केलं जात आहे. गतीत परिवर्तन केलं जात आहे. चेंडूवरती फिंगर रोल केली जाते, नजाकत दाखवली जाते आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल आहे. म्हणजेच काय तर एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू बाजा असं प्रत्युत्तर पारच्या माध्यमातून दिले गेले. शुभम मुरकरला ते बीट केले गेले. येणारे 10 चेंडू आणि 10 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. हापूस एग्रो पावस या संघाला जर का साईबाबा कचरे या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर या 10 धावा या डिफेंड करणं गरजेचं आहे. त्या प्रकारची ते गोलंदाजी करणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडवरती शुभम मुरकरला आपण पाहतोय. यस इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे, मोठा फटका खेळायचा आहे परंतु इथे बीट केले जात आहे. सलगचा हा बॅक टू बॅक आलेला दुसरा चेंडू निर्धाव आहे. तिसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाजी बारवरती पारला आणले गेले. आतापर्यंत त्याच्या माध्यमातून 3 चेंडूवरती केवळ एकच धाव इथे खर्च केली गेली. येणारे 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. दुसऱ्या सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. हापूस एग्रो पावस आणि साईबाबा कचरे या संघामध्ये पाहतोय. पुढील चेंडू आहे, पुढील चेंडू आहे. लेक्शरच्या दिशेने मोठा फटका खेळला जरूर जातोय. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली. थोडंसं गच्चाळ क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली जरूर जाईल. 2 धावा चेंडूवरती वसूल केले जात आहेत. संघाची धावसंख्या 27 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. येणारे 8 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. हापूस एग्रो पावस या संघाला. यस पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरून पार्थ आपल्याला पाहायला मिळते. पार्थ कडून निर्धाव चेंडू इथे फेकणं गरजेचं आहे. पंचाच्या उजव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. पुढील चेंडू आहे, पुढील चेंडू आहे. इथे मात्र स्वेर गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पंचांचे हात समांतर रेषेमध्ये म्हणजेच काय तर एक अतिरिक्त धाव ही समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. मोठा सामना आहे. या छोट्या छोट्या चुका इथे थांबवणं गरजेचं आहे. या अतिरिक्त धावा इथे रोखणं गरजेचं आहे. जर का तुम्हाला ह्या 7 धावा जर का डिफेंड करायच्या असतील तर या अतिरिक्त धावा इथे रोखणं गरजेचं असेल. निर्धाव चेंडू इथे फेकणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती पार्थ आहे तर स्ट्रायकिंग एंडवर शुभम मुरकर. नॉन स्ट्राइक एंड वरती अहमद नाकवा आपल्याला पाहायला मिळालाय. बॅट टू आवाहन केलं जात आहे. पुढील चेंडू आहे, पुढील चेंडू आहे, पुढील चेंडू आहे. यस इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. प्रभाकरची रसाळ साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. मंडळाच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. याच वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने. एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळालाय. येणारे 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. दुसऱ्या सेमीफायनलची लढत. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम मुरकर आहे. लेक्चरच्या दिशेने चेंडूला कटवलाय. एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि इथे धावबाची संधी इथे निर्माण होईल का? नाही. इथे 2 धावा इथे वसूल केल्या गेल्या. म्हणजेच काय तर संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या
30 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. म्हणजेच काय तर आता येणारे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. 5 धावा 6 चेंडू, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील बघणं गरजेचं असेल. कारण या 5 धावा हे तुम्हाला डिफेंड कराव्या लागतील आणि या 5 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्याच लागणार आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. दुसऱ्या सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. पहिला फायनली संघ आपण पाहिलाय ऑल फणसवळे संघ. दुसऱ्या फायनली संघ आपल्याला कोणता पाहायला मिळेल? हापूस ॲग्रो पावर्स की साई बाबा कचरे संघ. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जातोय? यस, इथे मात्र हरेशवरती विश्वास दाखवला जातोय. वैयक्तिक कोणतील पहिलं आणि संघाकडून शेवटचे निर्णय 6 चेंडू घेऊन हरेशला दाखल केला जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती अहमद नाकवा आपल्याला पाहायला जरूर मिळालाय. अहमदच्या माध्यमातून चांगली आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली. अहमदच्या माध्यमातून 7 चेंडू आणि 12 धावा, तर शुभम मुरकरच्या माध्यमातून 11 चेंडूवरती 12 धावा आतापर्यंत इथे जमवल्या देखील जात आहेत. आता मात्र 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. गोलंदाजी बारकोती हरेशला दाखल केलं जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जाईल. एक धाव इथे रोखण्यासाठी क्षेत्ररक्षक पुढे तैनात केले गेलेत. येस, अहमद नाकवा बॅट टुकून आव्हान केले जात आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. एक धाव इथे रोखण्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिला चेंडू आहे, गोलंदाजी बार करून हरेश तयार आहे. हरेश तयार आहे. इथे मात्र चेंडू मागच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे. यस, इथे एक धाव इथे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. म्हणजेच काय, संघाची धावसंख्या 31 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. येणारे 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम मुरकर आपल्याला पाहायला मिळालाय. अहमदच्या माध्यमातून शुभमला इथे कानमंत्र दिलं जाईल आणि त्या कानमंत्राचा इथे उपयोग करणं गरजेचं आहे. डोळ्यावरती ऊन येत आहे. इथे मात्र चेंडूवरती शेवटपर्यंत नजर जमावणं गरजेचं आहे. या 4 धावा तुम्हाला कंपल्सरी या चेस कराव्याच लागतील. येणारे 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम मुरकर आहे. शुभम मुरकर आहे. लेगच्या दिशेने चेंडूला गाठवलाय. एक धाव तर इथे धावून कंप्लीट केली जाईल. एका धावेवरती तिथे समाधान मानावं लागेल. अटीतटीचा चाललेला हा सामना, हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळालाय. येणारे 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. आतापर्यंत धावफलकावरती धावा या 32 लगावल्या गेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती अहमद नाकवाला आता आणला गेलाय. हरेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली आहे. कोणत्याच प्रकारचे मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. म्हणजेच काय तर ते शेवटच्या चेंडूवरती लढत देण्याचा कचरे या संघाचा इरादा आपल्याला पाहायला मिळालाय. अहमद नाकवा इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅटशी हलकीशी कडा घेतली आहे. यशरेक्षाकडून थोडीशी चूक झाली आणि त्याचाच फायदा इथे पावसाच्या संघाला लागलाय. पुन्हा एकदा इथे घेतली जाईल. कहाणीमध्ये इथे वारंवार आपल्याला ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी हापूस ॲग्रो पावसाच्या संघाला, जर का कचरे या संघाला हा सामना जिंकायचा असेल आणि फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर या 2 धावा या तुम्हाला कंपल्सरी या डिफेंड कराव्याच लागतील. हे स्ट्राईक रोटेशन जे आपण हे आपल्याला प्रत्येक चेंडूवरती पाहायला मिळालंय ते इथे थांबवणं गरजेचं आहे. इथे मात्र निर्धाव चेंडू फेकणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार करून हरेशला दाखल केला गेलाय. दुसऱ्या सेमीफायनलची लढत, काय सामना चालाय, हाय व्होल्टेज सामना. येणारे 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम मुरकर. समोरच्या दिशेने खेळला गेलेला मोठा फटका. एक धाव तरी कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाची संधी आहे. 2 धावा वसूल केल्या गेल्या आणि इथे मात्र हापूस ॲग्रो पावस हा संघ या सामन्यामध्ये विजय ठरतोय. म्हणजेच काय तर थेट फायनल मध्ये इथे प्रवेश केला जातोय. ऑल फणसवळेच्या विरोधामध्ये हापूस ॲग्रो पावस हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. काय फलंदाजी केली आहे अहमद नाकवा आणि शुभम मुरकरच्या माध्यमातून. शेवटपर्यंत लढाई इथे दिली गेली आहे. अप्रतिम आपल्याला इथे फलंदाजी पाहायला मिळेल अहमद नागवेच्या माध्यमातून. शुभम मुरकर या खेळाडूकडून सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत इथे लढत दिली गेली, परंतु कचरे हा संघ शेवटच्या चेंडू